आज मी तुमच्यासोबत मस्त गावरान पद्धतीने बनवलेली झणझणीत कांद्याच्या पातीची रेसिपी शेअर करणार आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी इथंही कांद्याची पात बनली आहे। बनवायची पद्धत गावाकडची दाखवलेली आहे, पण ही कांद्याची पात खायला एकच नंबर लागते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करू। इथं अर्धा किलो पात स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। गॅसवर कढाई ठेवली आहे। कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान कडक गरम करून घ्यायचं, म्हणजे फोडणी चांगली बसते। तेल गरम झालं की लगेच 10-12 लसणाच्या कळ्या बारीकसर कट करून तेलामध्ये टाकायच्या। लसूण चांगला सोनेरी रंगावर छान तेलात तळून द्यायचा। नंतर इथं अर्धा चमचा जिरे टाकायचे। या पद्धतीने पातीला फोडणी चांगली द्यायची, म्हणजे पातीची भाजी टेस्टी लागते। लसणाचा कलर पूर्ण सोनेरा व्हायला पाहिजे। नंतर इथं धुवून घेतलेली कांद्याची पात टाकायची आणि कांद्याची पात चांगली 5-7 मिनिट तेलात परतून घ्यायची। जितक्या वेळ तुम्ही कांद्याची पात छान तेलात परतून घेता तितकी भाजीला टेस्ट भारी येते। जोपर्यंत जे कांद्याच्या पातीमध्ये मॉइश्चर असतं ना, ते मॉइश्चर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला 5-6 मिनिट छान ही पात तेलामध्ये परतून घ्यायची आहे। 5-6 मिनिट तेलामध्ये पात परतून घेतल्यानंतर या पद्धतीने झालेली असेल, लगेच त्याच्यात 4 चमचे पिवळी मुगाची डाळ टाकून घ्यायची। सोबतच 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करून टाकू शकता। थोडीशी हळद पावडर टाकायची आहे। आता या सर्व जिन्नस छान कांद्याच्या पातीसोबत मिक्स करायच्या, म्हणजे सर्व बाजूला मसाला पातीला लागायला पाहिजे। तर मिक्स केल्यानंतर लगेचच आता इथं आपण पाणी घालून घेणार आहोत। आमच्याकडं कांद्याच्या पातीची भाजी पाणी घालून केली जाते। अंगापुरता रस्सा या पद्धतीने भाजी बनवली जाते। तर बऱ्याच जागेवर कांद्याच्या पातीत पाणी न टाकता सुकी कांद्याच्या पातीची भाजी बनवली जाते। तर आम्ही आमच्या गावाकडे याच पद्धतीने भाजी बनवतो आणि आजची भाजीची पद्धत मी पूर्ण आमच्या गावाकडची दाखवलेली आहे। म्हणजे माझ्या घरी आई वगैरे जशी भाजी बनवती तीच पद्धत दाखवलेली आहे। तर मसाले मिक्स केल्यानंतर आता आपण इथं पाणी घालून घेऊयात। आता पाणी घातल्यानंतर वरून चवीनुसार मीठ टाकायचं आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर भाजी उकळायला ठेवायची। भाजीची एक उकळी निघली की लगेच तिथं आता आपल्याला शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा आहे। भाजून घेतलेल्या शेंगदाण्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून शेंगदाण्याचा छान बारीकसर मिक्सरमध्ये कुट्टा फिरवून घ्यायचा किंवा कुटून घ्यायचा आणि 1 वाटीभर इथं शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा। आता भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं शेंगदाण्याच्या कुट्ट्याचा वापर करू शकता। इथं मध्यम आकाराचे 3 ग्लास मी पाणी ओतलेलं आहे, त्याच्या हिशोबाने हा शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घेतलेला आहे। तर शेंगदाण्याचा कुट्टा टाकल्यानंतर गॅस परत लो टू मिडियम ठेवायचा आणि छान 10 मिनिट इथं लो टू मिडियम गॅसवर भाजी शिजून घ्यायची आणि 10 मिनिट झाल्यानंतर 10 मिनिटानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आणि कमी गॅसवर परत 5-6 मिनिट भाजी ठेवून द्यायची आणि या पद्धतीने तुमची भाजी तयार झालेली असेल। तुम्ही पाहू शकता मस्त सरभरीत अशी आपली इथं कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडली तर लाईक शेअर नक्की करा।